शेवटची ऊसतोड होत असतानाच असं जमिनी खालून निघालं असं काही अख्खं गाव आलं. नेमकं काय होतं? उसाच्या दाट शेतात अचानक अशी कोणती गोष्ट दिसली की मजूर किंचाळत बाहेर पडाले. गावभर का पसरली भीतीची सावली. पहाटेची वेळ, थुंक अजून विरलं नव्हतं. उसाच्या शेतात कोयत्यांचे आवाज घुमत होते. शेवटची ऊसतोड सुरू होती. मजूर कामात गुंग होते. दाट ऊस, उंच उंच काड्या, आत काय आहे हे बाहेरून दिसणंही कठीण. सगळं काही नेहमीसारखंच सुरू होतं. एक मजूर काडी कापत पुढे सरकला. त्याच्या कोयत्याला अचानक काहीतरी वेगळं लागलं. कडक आवाज आला. त्याने खाली वाकून पाहिलं, पण पहिल्या नजरेत काही कळलंच नाही. माती बाजूला सारली आणि क्षणात त्यांचा चेहरा पांढराफटक पडला. "ए थांबा, थांबा" असा आवाज घुमला. बाकीचे मजूरही धावत आले. कुणी मागे सरकू लागलं, कुणी पाय रोवून पाहू लागलं. जमिनीखालून काहीतरी पांढरं दिसत होतं. सुरुवातीला कुणाला वाटतं दगड असेल, पण तसं नव्हतं. थोडी माती बाजूला केली आणि स्पष्ट पाहिलं तेव्हा लक्षात आलं की हे साधं नव्हतं. हे पाहताच महिला मजुरांच्या तोंडून किंकाळी फुटली. काहींनी डोळे झाकले, काहीजण धावत शेताबाहेर गेले. वातावरणात क्षणात तणावग्रस्त झालं. काय सापडलं ही कुजबूज शेतातून गावात पोहोचली. काही मिनिटातच लोकांची गर्दी जमा झाली. उसाच्या दाट रांगेमध्ये आत काय आहे हे पाहण्यासाठी लोक पुढे सरकत होते, पण जे दिसत होतं ते कोणी कल्पनाही केली नव्हती. जमिनीखालून बाहेर आलेली ती गोष्ट म्हणजे मानवी हाडं, सांगाडा, हातांची हाडं, बरगड्या, कवटीचा भाग सगळं स्पष्ट दिसत होतं. उसाच्या दाट शेतात जमिनीखाली दडलेला हा सांगाडा पाहून सगळे सुन्न झाले. क्षणात गावभर चर्चा सुरू झाली. कोणाचा असेल, कधीपासून असेल इथे, असा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. काहींनी अंदाज बांधायला सुरुवात केली, काहींनी जुन्या आठवणी काढायला सुरुवात केली. त्या गावात काही महिन्यांपूर्वी एक वृद्ध व्यक्ती अचानक बेपत्ता झाला. खूप शोध घेतला असता नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली, पण काहीच धागादोरा सापडला नव्हता. हळूहळू विषय शांत झाला, पण आज त्या शेतात सापडलेल्या या सांगाड्यामुळे सगळं एकदा पुन्हा उफडून आलं. गावातील काही ज्येष्ठ नागरिक मंडळी म्हणू लागली, हा त्यांचाच हवा. नावं उच्चारली जाऊ लागली. लोकांचे चेहरे गंभीर होत गेले. काहींच्या डोळ्यात भीती होती तर काहींच्या चेहऱ्यावर शंका. दरम्यान शेतमालकाला माहिती देण्यात आली. त्याने तात्काळ संबंधित कुटुंबाला खबर पाठवली. थोड्याच वेळात एक तरुण दाखल झाला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. तो थेट त्या जागी गेला. त्याने सांगाड्यावरचे कपडे नीट पाहिले. अर्धवट मातीखाली दडलेले कपड्यांचे तुकडे, रंग, कापडाची ओळख. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने हळूहळू आवाजात काहीतरी पुटपुटलं. आसपास उभे केलेले लोक शांत झाले. ही माहिती लगेचच पोलिसांपर्यंत पोहोचली. नारायणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसर बंदिस्त करण्यात आला. कुणीही पुढे येऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली. वनविभागालाही कळवण्यात आलं, कारण काही जणांनी बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता व्यक्त केली. तर त्या भागात पूर्वी वन्यप्राण्यांच्या हालचालीची नोंद होती, त्यामुळे प्रत्येक शक्यता तपासणं आवश्यक होतं. पोलिसांनी तपासणी सुरू केली. सांगाड्यांची काळजीपूर्वक तपासणी करण्यात आली. तरी पण काहींनी वेगळे अंदाज बांधले, पण ठोस उत्तर कुणाकडेच नव्हतं. गावात मात्र वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान पोलिसांनी अधिकृत माहिती दिली की काही महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीची नोंद आहे. त्याचा शोध घेतला असता, पण ते कपडे सापडले नव्हते. आज सापडलेला सांगाडा त्यांच्याच असण्याची शक्यता आहे. त्या वृद्धाचं नाव होतं बाबी मियाँ सय्यद मोमीन. पिंपळगावातर्फे नारायणगाव येथील रहिवासी होते. गेली 6 महिने ते बेपत्ता होते. कुटुंबियांनी दूर शोध घेतला, पण निष्फळ ठरलं. आज ऊसतोडणी दरम्यान सापडलेल्या सांगाड्यावरचे कपडे त्यांचेच असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांच्या मुलांनी व्यक्त केला, पण अंतिम निष्कर्ष DNA आणि इतर वैद्यकीय तपासणीनंतरच लागणार आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलं. घटनास्थळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अधिकारीही दाखल झाले. अहवाल तयार करण्यात आला. संपूर्ण प्रकाराची नोंद घेण्यात आली. शेतातील कामं तात्पुरती थांबवण्यात आली. गावात मात्र अजूनही भीतीचं वातावरण आहे. उसाच्या दाट शेताखाली 6 महिने एखाद्याचा सांगाडा दडून राहिला आणि कुणालाच पत्ता लागला नाही, ही कल्पनाच लोकांना अस्वस्थ करते. गावात मात्र अजूनही भीतीचं वातावरण आहे. उसाच्या दाट शेताखाली 6 महिने एखाद्याचा सांगाडा दडून राहिला आणि कुणालाच पत्ता लागला नाही, ही कल्पनाच लोकांना अस्वस्थ करणारी आहे. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? हा अपघात होता की वन्य प्राण्यांचा हल्ला? की अजून काही वेगळं तपास सुरू आहे आणि सत्य लवकरच समोर येईल. पण आजची वस्तुस्थिती अशी आहे की शेवटची ऊसतोड होत असताना जमिनीखालून जो सांगाडा बाहेर आला तो प्राथमिक अंदाजानुसार 6 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या 75 वर्षीय बाबी मियाँ सय्यद मोमीन यांचाच असावा आणि या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेला आहे.